राज्यात सध्या हनी ट्रॅपचा मुद्दा प्रचंड गाजतोय। बड्या अधिकारी, राजकारणी आणि आजी माजी मंत्र्यांच्या हनी ट्रॅपची व्याप्ती समोर आली आहे। या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत। या हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जाते। हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय? त्यात हे अधिकारी, राजकीय नेते नेमके कसे अडकतात असा प्रश्न आपल्याला सर्वांना पडलाय। हनी ट्रॅप हा एखादी गुप्त माहिती बाहेर काढण्याचा मार्ग समजला जातो। एखाद्याकडून गुप्त माहिती काढण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी महिलांचा वापर करून त्याला आपल्या जाळ्यामध्ये ओढायचे याला हनी ट्रॅप असे म्हणतात। यात मोठ्या पदावरील व्यक्तीला टार्गेट केले जाते। याशिवाय मोठ्या व्यक्तीच्या जवळच्या माणसालाही या ट्रॅप मध्ये अडकवले जाऊ शकते। खास करून या मिशनसाठी सुंदर महिलांचा वापर अधिक होतो। या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीशी जवळीक साधली जाते, ज्यातून संबंधित व्यक्तीकडून गोपनीय माहिती काढून घेतली जाते। पुढे या माहितीचा वापर राजकीय, आर्थिक हेरगिरीच्या उद्देशासाठी केला जातो। राजकारण, कॉर्पोरेट फॅशन, मनोरंजन, गुप्तचर यंत्रणा, लष्कर, खेळ इत्यादी सगळ्याच क्षेत्रामध्ये हनी ट्रॅप चालतं। यासाठी सुंदर महिलांना विशेष ट्रेनिंग दिली जाते। टार्गेट कोण आहे त्याची इत्थंभूत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि या ट्रॅप मध्ये अडकल्यानंतर संबंधित व्यक्ती सोबतचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले जातात। त्याद्वारे पुढे त्याला ब्लॅकमेलही केलं जातं। यातून गोपनीय माहिती तर मिळवली जाते, शिवाय पैसेही उकळले जातात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा। जर तुम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो केलं नसेल तर लगेच करा आणि असेच अपडेट रहा।